A7 न्यूजमध्ये आपले स्वागत। पत्रकारांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पत्रकारिता करावी, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे आवाहन। हिंगोली माध्यम प्रतिनिधींची कार्यशाळा उत्साहात संपन्न। पत्रकारांनी कृत्रिम बुद्धिमत्तेने विकसित केलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पत्रकारिता करावी असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी केले। माहिती व जनसंपर्क महासंचालनालय अंतर्गत असलेल्या जिल्हा माहिती कार्यालयामार्फत येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात पत्रकारांसाठी एक दिवसीय विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते। यावेळी व्यासपीठावर जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी राम कैलास मीना, जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते, प्राध्यापक दीपक रंगारी, तुकाराम झाडे, नंदकिशोर तोष्णीवाल उपस्थित होते। यावेळी जिल्ह्यातील मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक, समाज माध्यमात काम करणाऱ्या पत्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। जिल्हाधिकारी गुप्ता यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रसार माध्यमात काम करताना दैनंदिन कामकाजात जास्तीत जास्त वापर करता येईल याविषयी प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली। आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात चॅट जीपीटीच्या माध्यमातून आपल्याला हव्या त्या विषयाची माहिती टंकलिखित करताक्षणी काही सेकंदात उपलब्ध होते। आणखी काही शिक्षण विभागातील मुलांसाठी अभ्यासक्रमातील चाचणी परीक्षा घेण्यासाठी प्रश्नपत्रिकेचा मजकूर टाकल्यास प्रश्न आणि त्याचे उत्तरही सहज मिळते। त्यामुळे या चॅट जीपीटीचा वापर करून सविस्तर माहिती मिळवता येते। मात्र आपल्याला काय हवे याची माहिती असणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित मार्गदर्शन कार्यशाळेत जिल्हा सूचना अधिकारी राम मीना यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पत्रकारिता याबाबत मार्गदर्शन करताना सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली। प्राध्यापक दीपक रंगारी यांनी वृत्तसंकलन, संपादन, शुद्ध लेखाचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन करताना मराठी प्रमाण भाषेच्या शुद्ध लेखनाचे नियम, शब्दाचा अर्थ, भाषेतील व्याकरणाचा वापर याबरोबरच मराठी भाषा समृद्ध करण्यात विविध साहित्यिकांनी दिलेल्या योगदानाविषयी माहिती दिली। वाक्यामध्ये येणारी क्रियापदे, शब्दयोगी अव्यय, ऱ्हास, ऱ्हस्व, दीर्घ, ईकारात याबरोबर एकाक्षरी क्रियापद, शब्दयोगी अव्यय, तत्सम आणि तद्वत शब्दाविषयीचे स्पष्टीकरण उदाहरणासह समजावून सांगितले। शब्दकोश आणि लेखनकोश याचा वापर करून पत्रकाराचे निर्दोष लिखाण कसे असावे याविषयी मार्गदर्शन केले। जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते यांनी पत्रकारांसाठी माहिती व जनसंपर्क विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या अधिस्वीकृती पत्रिका, आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना, शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी, उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार आदी विविध योजनांची माहिती दिली। यावेळी पत्रकार नंदकिशोर तोष्णीवाल, संतोष भिशे यांनी पत्रकारांसाठी कार्यशाळेचे आयोजन करून चांगल्या प्रकारची माहिती दिल्याबद्दल आभार व्यक्त केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रद्युम्न गिरीकर यांनी केले, तर आभार चंद्रकांत कारभारी यांनी मानले। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चंद्रकांत कारभारी, श्रीकांत देशमुख, गंगा देशमुख आदींनी परिश्रम घेतले। A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली। DIO साहेबांनी जे प्रश्न घेतलेले याचे कार्यशाळेसाठी त्याच्यावर मी त्यांचा आभार मानतो। आता आजचे जे टॉपिक्स घेतले ते चांगले, म्हणजे एक दोन टॉपिक जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरेचे टॉपिक्स घेतले आजच्या दिवशी मला असं वाटतं आपलं प्रशासन पासून आपल्यापर्यंत सर्वांना ती टेक्नॉलॉजीचा वापर केला पाहिजे। आता देशोन्नतीचे आता मी जेव्हा त्यांचा 10 वर्ष झाले होते आपल्याला, त्याच्यामध्ये त्यांच्या प्रोग्राममध्ये जेव्हा गेलो होतो तेव्हा
त्यांच्याकडे एक मुद्दा होता, भट साहेबांना सांगत होते की ते आपल्याकडे स्टाफची आता बरेच कमी आहे, किंवा चांगला स्टाफ जे आहे ते एकदा प्रशिक्षण त्यांच्याकडून घेतल्यानंतर निघून जातात. मला असं वाटतं आजच्या दिवशी ह्याच्यामध्ये काही ठिकाणी आपला जे स्टाफ आहे त्याच्यामध्ये आपण एआयचा वापर करू शकतो. फील्ड रिपोर्टिंग मध्ये तर कोणी पत्रकारांची जागा घेऊ शकत नाही, परंतु जेव्हा आपण फील्डवरून काहीतरी माहिती घेऊन येतात त्याच्यामध्ये एआयचा वापर करून आपल्याला एक चांगल्या प्रमाणे जे आपला ऑफिसमध्ये स्टाफची कमतरता असेल किंवा कुठे पण असेल त्याच्यामध्ये आपण याचा फायदा घेऊ शकतो. आज आम्ही आपल्याला दाखवून देतो. आपल्या सर्वांना एक सांगून पण देतो, आपल्याला इन्फॉर्मेशन असेल की हे एआयचे जे सॉफ्टवेअर आहे ते खूप महाग असतो. मला असं वाटतं 2000 रुपये प्रति महिन्याचा. जे एअरटेल युजर्स आहे, म्हणजे हे मी कोणाला स्पॉन्सर करत नाही, मी स्वतः एअरटेल युजर आहे त्यामुळे आपल्याला सांगतो. एक परप्लेक्सिटी नावाचा एक एआय सॉफ्टवेअर आहे जे चॅट जीपीटी सारखा असतो. त्याच्यामध्ये तुम्ही एअरटेलची थँक्स ॲप काहीतरी डाउनलोड केली, त्याच्यामध्ये तुम्ही 1 वर्षासाठी तो परप्लेक्सिटी सॉफ्टवेअर जे आहे ते आपल्याला फ्री मिळणार आहे. मग त्याचा आपण वापर करू शकतो 1 वर्षासाठी. त्याचं प्रो व्हर्जन जे आहे, म्हणजे ज्याची कॉस्ट जवळपास 25,000 रुपये आहे वर्षाची, ती आपल्याला त्यांनी फ्रीचे काही प्रावधान को प्रभावित कर रहा है। मीडिया में आर्टिफिशियल इंटेलिजेंस की भूमिका, तो क्या है कि आज की डेट में जो एआई है वो हर जगह पैर अपने पसारे हुए हैं, हर जगह है आज की डेट में। अगर देखा जाए हर किसी के घर में है, आप लोगों के पास भी है, जो भी आप यूज कर रहे हो आज की डेट में, जो भी फोन्स है इनमें अपन एआई का यूज कर रहे हैं। तो एआई सिर्फ एक टेक्नोलॉजी नहीं है बल्कि एक सामाजिक परिवर्तनकारी शक्ति बन चुका है। मीडिया के क्षेत्र में इसने समाचार लेखन, वीडियो निर्माण और यहाँ तक कि खबरों के विश्लेषण तक की प्रक्रिया को पूरी तरह बदल दिया है। इसमें एआई टूल्स बहुत सारे हैं, जिसमें है माइक्रोसॉफ्ट कोपायलट, ओपन एआई में अपना चैट जीपीटी है, कैनवा है, जैसे टूल्स जो के लेखन और उनके ग्राफिक्स को डिजाइन करने में एक महत्वपूर्ण मदद कर रहे हैं मीडिया के लिए। हाल ही की रिपोर्ट के अनुसार ये है कि 80% से ज़्यादा जो एआई टूल्स का यूज हो रहा है वो मीडिया में हो रहा है। तो मैं आपको एक संक्षिप्त छोटा सा एग्जाम्पल के साथ यहाँ पे एक्सप्लेन करूँगा कि पहले तो मैं आपको बताऊंगा कि एआई है क्या। तो एआई एक ऐसी तकनीक है जो जो मुख्य उद्देश आहे त्यासाठी आपण बोलवलेले प्रमुख वक्ते दीपक रंगारी सर, त्यानंतर एआयवर माहिती देण्यासाठी आपण जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी मीना सर यांच्या उपस्थितीत आपला हा आजचा जो कार्यक्रम सुरू होत आहे, तर त्यामध्ये पत्रकारांसाठी आपण असं बोलणं योग्य नाही आहे, पण काही प्रमाणात तरी शिथिल कराव्यात या संदर्भात मागच्या महिन्यामध्ये सर्व पत्रकारांनी आपापल्या सूचना आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि आम्हाला निश्चित विश्वास आहे की राज्य शासन या बाबतीत काहीतरी चांगला विचार करून पत्रकारांना न्याय देण्याचं काम करेल. कार्यक्रमाकडे वळूया.